मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत EVS टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड पार्ट नंबर 1 लेसन नंबर 7 लेट्स बी विथ फ्रेंड्स विथ ॲनिमल्स पेज नंबर 72. चला तर आपण स्टार्ट करूया. पेज नंबर 72 लेसन नंबर 7 लेट्स बी फ्रेंड्स विथ ॲनिमल्स. ठीक आहे. ऑब्झर्व म्हणजे काय करायचंय? निरीक्षण करायचंय. तर काय निरीक्षण करायचंय? फिल द राउंड बिलो लिव्हिंग थिंग्स इन ग्रीन अँड बिलो नॉन लिव्हिंग थिंग्स इन रेड. म्हणजे काय करायचंय? इथे काही आपल्याला चित्र दिलेली आहेत. त्याच्यामधले लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? सजीव वस्तू. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? निर्जीव वस्तू. तर अशा प्रकारे आपल्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. तर सजीव वस्तूला आपण ग्रीन करायचंय आणि निर्जीव वस्तूला आपण रेड करायचंय. ठीक आहे. आता फर्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला? हा पक्षी आहे, इथे बर्ड्स आहे. बरोबर आहे. आता बर्ड काय आहे? सजीव आहे. मग आपण त्याला ग्रीन करू शकतो, म्हणजे लिव्हिंग थिंग्स आहे. आपण याला ग्रीन कलर करायचे. ठीक आहे. हा आपण ग्रीन डॉट केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय इथे? मधमाशांचं पोळं दिलेलं आहे, बीज आहे. मग ते सुद्धा सजीव आहे, म्हणजे हे सुद्धा आपण ग्रीन करणार. नेक्स्ट काय दिलेलं आहे इथे? झुला आहे. ठीक आहे. झुला तर तो निर्जीव वस्तू आहे, हे काय सजीव नाहीये, त्यामुळे आपण त्याला रेड मार्क करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट दिलं इथे काय आहे? ट्रॅक्टर सुद्धा निर्जीव वस्तू आहे, मग आपण ह्याला सुद्धा रेड मार्क करू शकतो. ठीक आहे. रेड मार्क करणार आहोत. नेक्स्ट काय दिलं इथे? बाईक आहे. बाईक सुद्धा निर्जीव आहे, त्यामुळे हे पण आपण रेड मार्क करणार. नेक्स्ट आहे इथे गाई दिले, काऊ. तर काऊ कशी आहे? सजीव आहे, मग त्यासाठी आपण याला ग्रीन मार्क करणार आहोत. राईट. अशा प्रकारे हे आपण कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट आता इथे काय दिलेलं आहे खाली आपण बघूयात. मेनी टाइप्स ऑफ ॲनिमल्स आर फाउंड अराउंड अस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, भरपूर अशा प्रकारचे ॲनिमल्स आपल्या आजूबाजूला दिसतात किंवा आपण पाहतो. सम आर बिग. काही त्यातल्या मोठे असतात. बिग म्हणजे जसे काऊ वगैरे. ठीक आहे. बिग. सम आर स्मॉल. म्हणजे काही असतात छोटे, जसं हे बी आहे, बर्ड्स आहे. तर काही छोटे असतात. स्मॉल वॉक, सम वॉक वाईल सम फ्लाय इन द स्काय. म्हणजे काय होतं? काही वॉक करतात, म्हणजे चालतात, जसं काऊ चालते. वाईल सम फ्लाय इन द स्काय. आणि काही काय करतात? आकाशामध्ये उडतात, म्हणजे बर्ड्स वगैरे. अशा प्रकारे. तर वी कॅन मेक डिफरंट ग्रुप ऑफ दीज ॲनिमल्स. म्हणजे आपल्याला काय करायचंय? अशा प्रकारच्या ॲनिमल्सचा आपल्याला एक वेगवेगळा ग्रुप तयार करायचा आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये. ठीक आहे. ग्रुप ऑफ ॲनिमल्स बेस्ड ऑन द नंबर ऑफ लेग्स. म्हणजे इथे काय दिलेलं आहे? ग्रुप ऑफ ॲनिमल्स. इथे ॲनिमल्सची काही चित्र दिलेली आहेत, ती आपल्याला त्याच्या लेग्सच्या याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहेत. म्हणजे किती लेग्स आहेत? 4 लेग्स, 2 लेग्स, 5 लेग्स. अशा वेगवेगळ्या याच्या लेग्सच्या याच्यामध्ये आपण त्याला ग्रुप बनवायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट काय दिलं आपण चेक करूया. इथे पिकॉक आहे. ठीक आहे. इथे ग्रुप दिलेले आहे, तुम्हाला मी खाली ग्रुप दाखवतो बघा. 2 लेग्स, 4 लेग्स, 8 लेग्स, मोर दॅन 8 लेग्स. अशा प्रकारे इथे 4 ग्रुप बनवलेले आहेत. ठीक आहे. तर या ग्रुपमध्ये आपल्याला या प्राण्यांचं ह्याचं डिवाइड करायचं, वर्गीकरण करायचं. ठीक आहे. ग्रुप बनवायचे. तर फर्स्ट काय दिलंय? पिकॉक. तर पिकॉकला किती लेग्स असतात? 2 लेग्स. तर पिकॉक कुठे येणार? 2 लेग्सच्या ग्रुपमध्ये येणार. नेक्स्ट काय आहे? मंकी. मंकीला सुद्धा 2 लेग्स असतात, त्यामुळे मंकी पण 2 लेग्स मध्ये येणार. नेक्स्ट आहे हॉर्स. हॉर्स किती लेग्स आहेत? 4 लेग्स आहे, हॉर्स 4 लेग्स मध्ये येणार. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे? टायगर. टायगर सुद्धा 4 लेग्स आहे, म्हणून तो 4 लेग्सच्या ग्रुपमध्ये येणार. नेक्स्ट काय दिलं इथे? मिलिपेड. मिलिपेड म्हणजे काय? ह्याला अराउंड मोर दॅन 8 लेग्स असतात. ह्याला खूप जास्त एक असतात, मोर दॅन 8 असतात, त्यामुळे याला मोर दॅन 8 लेग्स मध्ये आपण लिहू शकतो. काय दिले? स्कॉर्पिओन. याला किती असतात? 8 लेग्स असतात, 4 इकडे 4 तिकडे, तर तो 8 लेग्सच्या ग्रुपमध्ये येणार. स्पायडर. स्पायडर सुद्धा 4 लेग्स वाला असतो, 8 लेग्स वाला असतो, त्यामुळे त्याला 8 लेग्सच्या ग्रुपमध्ये आपण लिहिणार स्पायडर. आणि नंतर काय दिलं? सेंटिपेड. म्हणजे हे सुद्धा मोर दॅन 8 लेग्स आहे, म्हणजे 8 लेग्स पेक्षा जास्त पाय असतात त्याला, त्यामुळे तो 8 लेग, मोर दॅन 8 लेग्सच्या ग्रुपमध्ये आपण लिहिलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ग्रुपचं आपण प्राण्यांचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट मी काय आपण बघूया इथे. मेनी लँड ॲनिमल हॅव लेग्स फॉर वॉकिंग. ॲनिमल्स हॅव डिफरंट नंबर ऑफ लेग्स. म्हणजे काय दिलेलं आहे इथे? मेनी लँड ॲनिमल्स म्हणजे
अनेक असे जमिनीवरती राहणारे प्राणी असतात, त्यांना लेग्स फॉर वॉकिंग, त्यांना काय असतं, चालण्यासाठी पाय असतात. आणि ॲनिमल्स हॅव डिफरंट नंबर ऑफ लेग्स, म्हणजे काय असतं, भरपूर प्राण्यांना भरपूर असे पाय असतात, नंबर ऑफ लेग्स दिलेले आहे. जसे अनेक जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना चालण्यासाठी पाय असतात आणि वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळ्या संख्येचे पाय असतात, म्हणजे कोणाला 2 असतात, 4 असतात, 8 असतात किंवा मोर दॅन 8 सुद्धा असतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं इथे आपण, ह्युमन बिंग वॉक ऑन 2 लेग्स, म्हणजे ह्युमन कोण, माणूस. माणूस हा 2 पायावरती चालतो. व्हाईल ॲनिमल लाईक डिअर, काऊज, एलिफंट अँड रॅट्स वॉक अँड रन ऑन 4 लेग्स. म्हणजे माणूस जसा 2 पायावर चालतो तसंच ॲनिमल्स कोणते, तर डिअर, काऊ म्हणजे हरिण, हत्ती, गाई, उंदीर यासारखे प्राणी काय करतात, 4 पायावरती चालतात किंवा धावतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, लिझार्ड. लिझार्ड्स, क्रोकोडाईल अँड chameleons have to crawl because of their short forelegs, whereas snakes have no legs at all. म्हणजे काय, पाल, मगर आणि सरडे यासारखे 4 छोटे पाय असल्यामुळे ते सरपटत चालतात आणि सापाला पायच नसतात, त्यामुळे तो सरपटत चालतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले इथे, बर्ड्स हॅव 2 विंग्स फॉर फ्लाइंग अँड 2 लेग्स फॉर वॉकिंग ऑन लँड. म्हणजे पक्षाला काय दिलेलं आहे, हवेत उडण्यासाठी 2 विंग्स आहेत. विंग्स म्हणजे काय, पंख. तर त्याला हवेत उडण्यासाठी 2 पंख आहेत आणि 2 लेग्स फॉर वॉकिंग, आणि जमिनीवरती चालण्यासाठी 2 पाय सुद्धा आहेत किंवा असतात. ठीक आहे. पुढे काय दिले, इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाईज, बीटलेस अँड मॉस्किटोज हॅव 6 लेग्स अँड ऑल्सो हॅव 2 विंग्स. म्हणजे काय असतं, हाऊस फ्लाईज म्हणजे घरमाशी, भुंगे आणि डास यासारख्या कीटकांना 6 पाय आणि 2 पंख असतात. या सगळ्यांना काय असतात, 6 लेग्स असतात आणि 2 पंख सुद्धा असतात उडण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, टिक्स, स्कॉर्पियन अँड स्पायडर हॅव 8 लेग्स while crab and lobsters have 10 legs. Centipedes and millipedes have more than 10 legs. म्हणजे काय दिले इथे, टिक, स्कॉर्पियन्स म्हणजे काय, गोचिड, विंचू आणि कोळी यांना 8 पाय असतात, 8 लेग्स. आणि खेकडे आणि लॅबस्टर यांना 10 पाय असतात. खेकडा, क्रॅब्स आणि लॉबस्टर म्हणजे यांना 10 लेग्स म्हणजे 10 पाय असतात. आणि सेंटिपेड्स म्हणजे शतपाद आणि मिलिपेड्स म्हणजे सहस्त्रपाद, या 2 इन्सेक्ट्सना मोर दॅन 10 लेग्स असतात, यांना 10 पायापेक्षा जास्त पाय असतात. जसे आपण इथे बघितलेले सेंटिपेड्स आणि मिलिपेड्स यांना 10 पायापेक्षा जास्त पाय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेले आहे, फिश हॅव फाइन्स फॉर स्विमिंग इन वॉटर, हावेवर द वेब फीट ऑफ फ्रॉग, डक्स अँड वॉटर टर्टाइल हेल्प देम स्विम. म्हणजे काय असते, माशांना म्हणजे फिश, माशांना पाण्यात पोहण्यासाठी पर असतात. म्हणजे माशांना छोटे छोटे जे साईडला पर असतात त्याच्या मदतीने मासा पाण्यामध्ये पोहतो असतात. आणि बेडूक, बदक आणि पाणकासव म्हणजे कासव यांच्या जाळीदार पायामुळे त्यांना पोहण्यासाठी मदत असते. म्हणजे कासवाला असं ते पाय हे केलं की त्याला ते त्याचं असं जाळीसारखं असतं त्याच्या पायाला, कासवाला, बदक, बेडकाला त्यांची अशी बोट अशी केली की त्याच्या खाली असं पडद्यासारखं तयार होतं, त्यामुळे तो त्याच्या मदतीने पाण्यामध्ये पोहतात. ठीक आहे. अशा प्रकारे. तर नेक्स्ट आपण बघूया, ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, ग्रुप ऑफ ॲनिमल्स बेस्ड ऑन देअर हॅबिटेट. म्हणजे काय करायचं इथे, ग्रुप ऑफ ॲनिमल्स बेस्ड ऑन देअर हॅबिटेट, त्यांच्या सवयीनुसार आपण ग्रुप बनवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण इथे पुढे बघूया, सवयीनुसार त्यांचे काय ग्रुप आहेत ते. ठीक आहे. काय दिले, वी लाईव्ह इन नेस्ट अँड फ्लाय इन स्काय. इथे काय दिलेलं आहे, 2 बर्ड्स आहेत छोटे छोटे. हे काय करतात, वी लाईव्ह इन नेस्ट म्हणजे ते काय काय घरट्यामध्ये राहतात, अँड फ्लाय इन द स्काय आणि आकाशामध्ये उडतात. नेक्स्ट इथे काय दिलेलं आहे, लायन आणि टायगर. तर काय दिले, वी लाईव्ह इन द फॉरेस्ट अँड केव्स. हे दोन्ही काय करतात, जंगलामध्ये राहतात. कुठे, केव्स मध्ये म्हणजे गुहेमध्ये राहतात. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे इथे, फिश. फिश काय करतात, वी लाईव्ह इन वॉटर, पाण्यामध्ये राहतात. ठीक आहे. नंतर काय दिले इथे, उंदीर आणि ससा आहे. तर वी लाईव्ह इन बरोज म्हणजे हे काय करतात, जमिनीखाली
बीळ म्हणजे छोटस असं होल तयार करून त्याच्यामध्ये राहतात. बुरोज म्हणजे बीळ. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, वी लाईव्ह इन ट्रीज. इथे काय दिलं, पॅरट. पॅरट आणि एक खारुटी आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही काय करतात, कुठे राहतात, लाईव्ह इन ट्रीज, झाडावरती राहतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले इथे, हॉर्स अँड डॉंकी म्हणजे गाढव आणि घोडा आणि गाढव आहे तिथे. वी लाईव्ह ऑन लँड, हे कुठे राहतात, जमिनीवरती राहतात. ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट इथे खाली काय दिले, सम ॲनिमल्स लाईव्ह ऑन लँड अँड सम लाईव्ह इन वॉटर. म्हणजे काय आहे, काही ॲनिमल्स जमिनीवरती राहतात आणि काही पाण्यामध्ये राहतात. स्नेक्स, रॅट्स, पर्क्युपाइन्स म्हणजे सालिंदर अँड रॅबिट्स स्टे सेफ बाय मेकिंग बुरोज इन द ग्राउंड. म्हणजे साप, उंदीर, साळिंदर, ससे हे काय करतात, जमिनीमध्ये बीळ करून सुरक्षित राहतात. ठीक आहे. नंतर काय दिलं, ॲन्ट्स अँड टर्माइट्स बिल्ड्स माउंट्स. माउंट म्हणजे काय, अंथील, वारूळ तयार करतात. आउट ऑफ सॉल अँड लाईव्ह इन देम. ते काय करतात, जमिनीखाली असं मातीपासून, सॉइल पासून, चिखलापासून वारूळ तयार करतात. अँथील, वाळू. मुंग्या आणि वाळीव काय करते, वारूळ तयार करतात आणि त्यामध्ये राहतात. मेनी फॉरेस्ट ॲनिमल्स लाईक टायगर, लायन अँड फॉक्स लाईव्ह इन द माउंटन केव्स. म्हणजे वाघ, सिंह आणि कोल्हे यासारखे अनेक वन्य प्राणी डोंगरातील गुहामध्ये राहतात. माउंटन केव्स म्हणजे डोंगर, मोठ्या मोठ्या डोंगराच्या खाली तिथे जे गुहा असतात त्याच्यामध्ये, केव्स मध्ये राहतात. मंकी लाईव्ह ऑन ट्री ब्रँचेस. माकड कुठे राहतं, झाडांच्या फांद्यावरती. वाईल्ड डिअर लाईव्ह इन द शेल्टर ऑफ टॉल ग्रास अँड बुशेस. तर हरिण कुठे राहतं, उंच गवत आणि झुडपांच्या आडोशात राहतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले इथे आता, पक्षी, बर्ड्स. तर सम बर्ड्स बिल्ड नेस्ट ऑन ट्री. म्हणजे काही पक्षी काय करतात, बिल्ड नेस्ट म्हणजे घरटं तयार करतात झाडावरती. कुठे, झाडावरती. एक्झाम्पल, विवर बर्ड. विवर बर्ड काय करतो, आपलं स्वतःच एक छोटं असं घरटं, नेस्ट तयार करतो झाडावरती. टेलर बर्ड सुद्धा आपलं घरटं तयार करतो, एक्सेट्रा. सम बर्ड्स लाईव्ह इन हॉलो स्पेस. म्हणजे बाकी काही पक्षी काय करतात, झाडांच्या खोडातील पोकळ जागेत राहतात. म्हणजे झाडांच्या खोडाला असं एक होल असं करून त्याच्यामध्ये मोकळ्या जागेत ते राहतात. असे कोणते पक्षी राहतात, तर पॅरट आणि ओल म्हणजे पोपट आणि ओल म्हणजे घुबड, अशा एक्सेट्रा अशा काही पक्षी झाडांच्या खोडाच्या होलामध्ये राहतात. सम बर्ड्स लाईव्ह इन माउंटन क्रेविसेस, फॉर एक्झाम्पल बॅट्स. म्हणजे काही पक्षी डोंगरातील कप्पीमध्ये राहतात, उदाहरणार्थ वटवाघूळ. ठीक आहे. वटवाघूळ कुठे राहतात, डोंगरांच्या कप्पीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, फिश अँड हिप्पोपोटॅमस लाईव्ह इन वॉटर. क्रोकोडाईल, alligator, tortoise, frogs and ducks live in water for some time and on land for some time. म्हणजे काय होतं, फिश आणि हिप्पोपोटॅमस कुठे राहतो, लाईव्ह इन वॉटर, पाण्यामध्ये राहतात. ठीक आहे. आणि क्रोकोडाईल, एलिगेटर, टर्टाईल, फ्रॉग्स अँड डक्स हे कुठे राहतात, काही वेळ पाण्यामध्ये, इन वॉटर सम टाइम अँड लँड फॉर सम टाइम, आणि काही वेळ जमिनीवरती सुद्धा राहतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण ग्रुप बघूया ॲनिमल्सचा. नेक्स्ट ग्रुप काय आहे, ठीक आहे. नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप्स ऑफ ॲनिमल बेस्ड ऑन देअर फूड हॅबिट्स. म्हणजे त्यांच्या जेवणाच्या सवयीवरून आपण ग्रुप बनवायचे आहेत. ठीक आहे. तर कशा प्रकारे आपण बनवू शकतो, एव्हरी ॲनिमल इट्स डिफरंट फूड. म्हणजे प्रत्येक प्राणी काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो. नेक्स्ट काय दिलेलं आहे, सम ॲनिमल्स यूज पार्ट्स ऑफ प्लांट्स ॲज फूड. म्हणजे काय करतात, सम ॲनिमल्स म्हणजे काही प्राणी यूज पार्ट्स ऑफ प्लांट्स ॲज फूड. म्हणजे प्लांट्स म्हणजे काय, झाड किंवा ग्रास. तर अशा प्रकारे ते लोक अन्न म्हणून खातात. वाईल सम ॲनिमल्स ईट अदर ॲनिमल्स. म्हणजे काही प्राणी काय करतात की दुसऱ्या प्राण्यांना खातात. जसं काय लायन आहे तो काय खातो, हरिण खातो. क्रोकोडाईल आहे, फिश खातो किंवा हरिण खातो. अशा प्रकारे काही प्राणी काय दुसऱ्या प्राण्यांना खातात. वाईल सम ॲनिमल्स ईट इन्सेक्ट्स. म्हणजे काही प्राणी काय करतात की इन्सेक्ट्स म्हणजे छोटे कीटकांना खातात. तर कोण, फ्रॉग्स वगैरे हे काय करतात, कीटकांना खातात. ठीक आहे. द सर्कल शोज पिक्चर of food of animals. Identify and write the names of the food for each animal in the boxes below their pictures. म्हणजे काय केलंय इथे, सर्कल मध्ये जे काही आपल्याला हे दिलेले चित्र दिलेले आहेत, याच्यापैकी
हे बाहेर जे चित्र दिले आहे त्याच्यापैकी कोणते प्राणी कोणती वस्तू खातात किंवा कोणत्या प्राण्याला खातात ते आपल्याला इथे बॉक्समध्ये नावं लिहायचे आहेत. ठीक आहे, तर आपण इथे लिहिलेलं आहे. तर पहिला आपण बघूया काय आहे. फ्रॉग आहे. तर फ्रॉग काय खातो. इन्सेक्ट्स खातो. इथे इन्सेक्ट कुठे आहे बघा, इथे किडे मुंग्या वगैरे. तर फ्रॉग काय खातो, इन्सेक्ट्स खातो, म्हणून आपण इथे लिहिले इन्सेक्ट. नेक्स्ट काय आहे क्रोकोडाईल. क्रोकोडाईल कुठे असतो, पाण्यात असतो. तर पाण्यात काय खातो तो, फिश खातो किंवा डिअर सुद्धा तो खाऊ शकतो. तो प्राण्यांना सुद्धा खातो जमिनीवर आल्यावर, पण पाण्यात नॉर्मली तो काय खातो, फिश खातो क्रोकोडाईल. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, बफेलो. बफेलो काय खाते, ग्रास, गवत खाते ते. ठीक आहे, ग्रास, म्हणून इथे आपण काय लिहिले, ग्रास लिहिले. नेक्स्ट काय दिले, स्क्वेरल. स्क्वेरल म्हणजे काय, खारुटी. खारुटी काय खाते, पीनट्स म्हणजे शेंगा वगैरे. शेतामध्ये जे झाडावर राहते तर त्याच्यावरती ते शेंगा किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असे ते अन्नधान्य खात असते. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे ते पॅरोट. पॅरोट. पॅरोट कुठे असतो, झाडावरती. तो काय खातो, फ्रुट्स खातो, फळं, म्हणून पॅरोटच्या इथे आपण काय लिहिले, फ्रुट्स. नेक्स्ट काय आहे ते लायन. लायन काय खातो, प्राण्यांना खातो. डिअर किंवा दुसरे कोणतेही जंगली प्राणी तो पकडून शिकार करून खात असतो, म्हणजे काय, तो प्राण्यांचं मांस खात असतो. ठीक आहे. नंतर काय दिलेलं आहे, डिअर. तर डिअर काय आहे, डिअर सुद्धा बफेलो सारखं ग्रीन ग्रास खातो. ठीक आहे. अशा प्रकारे हे ते आपण पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे बघितलेले आहे. ठीक आहे. आता इथे खाली आपण काही प्राण्यांचे वेगवेगळे हे दिलेले आहेत ते आपण बघूया, ग्रुप्स दिलेले आहेत. तर हर्बिवेरस ॲनिमल. हर्बिवेरस ॲनिमल म्हणजे काय, तर शाकाहारी प्राणी, म्हणजे गवत किंवा फळे, फांद्या, झाडांचे पानं वगैरे असं खाणारे ॲनिमल्स कोणते कोणते, तर ॲनिमल्स दॅट ईट प्लांट्स पार्ट लाईक ग्रास, लीव्स, फ्रूट्स अँड ब्रांचेस आर कॉल्ड हर्बिवेरस. फॉर एक्झाम्पल डिअर, एलिफंट, बफेलो एक्सेट्रा. म्हणजे काही प्राणी काय आहेत जे शाकाहारी आहेत, म्हणजे ते लोक काय करतात, गवत खातात किंवा दुसऱ्या झाडांचे फांदे खातात, लिव्स खातात, फ्रूट खातात, त्यांना काय बोलतात, हर्बिवेरस ॲनिमल म्हणजे शाकाहारी प्राणी. नेक्स्ट काय दिलेलं आहे, कॅर्निवेरस ॲनिमल. ठीक आहे. कॅर्निवल्स म्हणजे मांसाहारी प्राणी, जे दुसऱ्या प्राण्यांना खातात किंवा दुसऱ्या प्राण्यांचं मांस खातात असे प्राणी. तर असे कोणते कोणते प्राणी आहेत, ॲनिमल्स that eat the meat of other animals are called carnivorous. म्हणजे फॉर एक्झाम्पल टायगर, लायन. टायगर, लायन काय करतात, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खातात, म्हणून त्यांना काय कार्निवरस ॲनिमल्स बोलतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले ते, ओमनिवेरस ॲनिमल. ओमनिवेरस ॲनिमल काय होतं की सर्वभक्षी प्राणी, म्हणजे animals that eat both plants parts and meat of other animals are called omnivorous. म्हणजे असे प्राणी जे गवत सुद्धा खातात आणि दुसऱ्या प्राण्यांचं मांस सुद्धा खातात. फॉर एक्झाम्पल काय दिले, ह्युमन, मंकी, स्पॅरो एक्सेट्रा. म्हणजे काय, ह्युमन म्हणजे माणूस. माणूस म्हणजे आपण काय करतो, आपण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खातो, म्हणजे फ्रुट्स, फळझाडांचं आपण खातो, भाजीपाला वगैरे खातो, आणि आपण मीठ सुद्धा, मांस सुद्धा खातो, त्याच्यामुळे ह्युमन. आणि मंकी, मंकी सुद्धा खातो. स्पॅरो, स्पॅरो म्हणजे चिमणी. चिमणी सुद्धा काय करते, चिमणी किंवा बर्ड जे असतात बाकीचे ते सुद्धा काय करतात, मांस आणि व्हेज म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात. ठीक आहे. विच अदर अॅनिमल्स लाईक दिस डू यू नो. म्हणजे तुम्हाला माहित असणारे असे अजून कोणते कोणते अॅनिमल्स आहेत ते आपण लिहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, माणूस, माकड, चिमणी वगैरे आहे, त्याच्या प्रकारे आपण वेगळं लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय दिले, डू यू नो. तुम्हाला माहित आहे का, काय माहित आहे का इथे विचारले, आपण बघूया. अ mongoose doesn't just eat snakes, it also eats small insects, mice, bandicoots, frogs, crabs and many other animals. म्हणजे काय होतं, इथे मुंगूस हा जो दिलेला स्क्रिव्स, हा मुंगूस डझन जस्ट ईट स्नेक्स, म्हणजे काय फक्त मांस म्हणजे स्नेक्सला फक्त खात नाही, तर इट ऑल्सो इज स्मॉल इन्सेक्ट्स, माईस, बँडिकोट, फ्रॉग, क्रॅब्स अँड मेनी अदर ॲनिमल्स. तो म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांना, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, माईस, बँडिकोट्स, फ्रॉग्स म्हणजे बेडूक, क्रॅब्स, अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांना तो खातो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं, बर्ड्स लाईक द ड्रॅगन अँड बी एंटर ॲट इट insects. Insects like the praying mantis and dragonfly also eat other insects. इथं काय दिलेलं आहे, बर्ड्स लाईक ड्रॅगन, म्हणजे काही पक्षी सुद्धा
दुसऱ्या प्राण्यांचा इन्सेक्ट्सला म्हणजे छोट्या छोट्या कीटकांना खातात. प्रेइंग मंकीज अँड ड्रॅगन फ्लाय ऑल्सो इट अदर इन्सेक्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांना खातात. तर इथे काय दिलेलं आपण खाली बघूया चित्रामध्ये, whom are we like, म्हणजे आपल्यासारखं कोण आहे ते असं लिहायचं आहे. तर ऑब्झर्व द पिक्चर्स गिवन बिलो अँड राईट, म्हणजे ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे, ऑब्झर्व करायचे. पिक्चर गिवन बिलो, राईट. स्क्रीव, लिओपार्ड, टायगर, ह्युमन, हायना, पर्क्युपाईन, फॉक्स आणि गोरिला. ठीक आहे, तर हे काही प्राणी आहेत. हे काय करतात, हे दुसऱ्या प्राण्यांचा मांस खातात. हे काही जंगली प्राणी आहेत, काही इथे आपण ह्युमन सुद्धा, माणूस सुद्धा दिलेला, आपण सुद्धा मांस खातो दुसऱ्या प्राण्यांचा. ठीक आहे, इथे काही प्राणी दिलेले आपण, हे दुसऱ्या प्राण्यांचे मांस खातात. तर इथे आपण बघूया काय दिलेलं खाली याचे पार्ट्स मध्ये. वी आर लाईक रॅट्स, म्हणजे इथे काय दिलेलं आपल्याला, हुम आर वी लाईक, म्हणजे आपल्यासारखं किंवा आपण कोणासारखं आहे ते इथे लिहायचं आहे. तर वी आर लाईक रॅट्स, म्हणजे रॅट्स म्हणजे उंदरासारखं कोण आहे ते, तर स्क्रू आहे. हा प्राणी उंदरासारखा दिसतो. ठीक आहे. दुसरं काय आहे, वी आर लाईक कॅट्स, म्हणजे कॅट सारखं कोण दिसतं, तर लिओपार्ड अँड टायगर, हे थोडे थोडे दिसायला कॅट सारखे दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, वी आर लाईक मंकीज, म्हणजे माकडासारखं कोण दिसतं, मंकीज म्हणजे माकडासारखं, तर ह्युमन अँड गोरिला. तर ह्युमन तुम्ही बोलाल माकडासारखं, तसं तर आत्ता नाही दिसत आहे, पण आपला जो पूर्वज होते ते माकडापासूनच पुढे माणूस तयार झालेला आहे. त्यामुळे माणूस सुद्धा माकडाप्रमाणेच दिसतो. त्यामुळे याच्या आपण ह्युमन आणि गोरिला हे आपण वी आर लाईक मंकीज मध्ये ऍड केलेले आहे. ठीक आहे. वी आर लाईक डॉग्स, म्हणजे डॉग सारखं कोण दिसतं याच्यामध्ये, तर फॉक्स आहे आणि हायना आहे. ठीक आहे, हायना आणि फॉक्स हे ह्याच्यासारखे डॉग सारखे दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता बघूया, तर पुढे काय दिलेलं आहे, व्हेरियस टाइप्स ऑफ एनिमल्स आर फाउंड अराउंड अस, म्हणजे आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. मेनी एनिमल्स लुक सिमिलर टू इच अदर, म्हणजे भरपूर असे प्राणी काय होतात, मेनी एनिमल्स लुक सिमिलर टू इच अदर, म्हणजे प्रत्येक वेगवेगळे प्राणी एकमेकांसारखे दिसतात. ठीक आहे. विथ ओनली स्लाइट डिफरंट इन देअर बॉडी स्ट्रक्चर, म्हणजे काय, काही थोडासा त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असतो, वेगवेगळा प्रकार असतो, नाही तर लगभग सगळे दिसायला सिमिलर असतात. तर कोणते कोणते प्राणी आहेत, तर फॉक्स, डॉग्स अँड वॉल्स हॅव सिमिलर बॉडी स्ट्रक्चर, म्हणजे फॉक्स आहे, डॉग्स आहे, हे काय आहे, एक ह्याच्या बरोबर बॉडी स्ट्रक्चर त्यांचं सेम असतो, ते दिसायला एक सिमिलरी असतात. दुसरे कोणते आहेत, रायनासोर, इलेफंट, हिप्पोपोटॅमस हॅव अ सिमिलर फिजिक्स, म्हणजे रायनासोर, इलेफंट आणि हिप्पोपोटॅमस हे सुद्धा लगभग दिसायला एकसारखे असतात. ठीक आहे. टायगर, लिओपार्ड अँड चीताज हॅव अ कॅट लाईक बॉडी स्ट्रक्चर, म्हणजे टायगर आणि लिओपार्ड म्हणजे चित्ता, वाघ आणि चित्ता हे सुद्धा लगभग बॉडी स्ट्रक्चर यांचं सेम असतो. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, मंकीज, चिंपांजी आणि ह्युमन्स, म्हणजे चिंपांजी मंकी, नॉर्मल मंकी आणि ह्युमन. ह्युमन म्हणजे कोण, माणूस. तर माणूस सुद्धा कसा दिसतो, ह्युमन लाईक सिग्निफिकंट सिमिलरिटी, म्हणजे माकड आणि माणसामध्ये चिंपांजी मध्ये भरपूर सिमिलरिटीज आहेत. आता तुम्ही म्हणाल माणूस कसा माकडासारखा दिसतो, तर आत्ता दिसत नाहीये, पण पहिला जे आपले पूर्वज होते ते माकडापासूनच म्हणजे नंतर माणूस तयार झालेला आहे. त्यामुळे माणूस, मंकी आणि चिंपांजी हे लगभग याच्यामध्ये भरपूर अशा सिमिलरिटीज आहेत, म्हणजे एकसारखेपणा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, फाइंड अँड राईट मोर सच एक्झाम्पल्स, म्हणजे याच्यामधले काही एक्झाम्पल शोधायचे आपल्याला आणि ते लिहायचे आहेत. ठीक आहे. तर आता इथे आपण बघूया. नेक्स्ट बघूया, डू यू नो animals that move around during the day are called diurnal, example monkey, butterfly, etc. And animals that move around at night are called nocturnal, examples bat, cockroach, owl, etc. ठीक है.
आता याचा अर्थ काय होतो की ॲनिमल्स दॅट मूव्ह अराउंड ड्युरिंग द डे, म्हणजे जे दिवसा पक्षी फिरतात त्यांना काय बोलतात, ड्युर्नल म्हणजे दिवचर. दिवचर जे दिवसा फिरतात ते दिवचर प्राणी. एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, तर मंकी आहे, बटरफ्लाय आहे. तर हे प्राणी काय होतात, दिवसा फिरतात, त्यामुळे यांना काय बोलतात, दिवचर. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे, ॲनिमल दॅट मूव्ह अराउंड इन द ॲट नाईट, म्हणजे जे रात्रीचे फिरतात किंवा उडतात त्यांना काय बोलतात, नॉक्टर्नल प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. ठीक आहे, तर ते कोणते कोणते येतात, तर बॅट, कॉकरोच, ओवल. बॅट म्हणजे काय होतं, वटवाघूळ. कॉकरोच सुद्धा रात्रीचं फिरतो आणि ओवल म्हणजे घुबड, हे सुद्धा रात्रीचं फिरतो. ठीक आहे, अशा प्रकारे. तर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, थिंक. थिंक म्हणजे विचार करा. काय विचार करायला दिलं आपल्याला इथे, इज अ ह्युमन न्यूरल ऑर नॅचरल, म्हणजे माणूस हा दिवचर आहे की निशाचर आहे, म्हणजे रात्री फिरतो की दिवसा फिरतो ते आपल्याला लिहायचं. तर काय असतो, माणूस हा दिवचर प्राणी आहे, म्हणजे कोणतं आहे, ड्युर्नल. ठीक आहे, द ह्युमन इज ड्युर्नल. नेक्स्ट आपण काय इथे बघतो, अ बर्ड स्मॉलर दॅन अ स्पॅरो. अ बर्ड सेम साइज ऑफ अ स्पॅरो. अ बर्ड लार्जर दॅन अ स्पॅरो. पेस्ट दीज पिक्चर्स इन द बॉक्स गिवन बिलो, म्हणजे इथे खाली काय बॉक्स दिलेले आहेत, तर त्याच्या मध्ये आपल्याला स्पॅरोचे म्हणजे चिमणीचे किंवा बर्ड्सचे फोटो चिपकवायचे आहेत. तर कोणते चिपकवायचे आहेत, तर फर्स्ट काय दिलं, बर्ड स्मॉलर दॅन अ स्पॅरो, म्हणजे स्पॅरोपेक्षा स्मॉल एखादा कोणता बर्ड असेल तर त्याचं नाव, त्याचं पिक्चर इथे चिटकवायचं. आता माझ्याकडे पिक्चर नाहीये म्हणून मी इथे नाव लिहिलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे पिक्चर लावू शकता. तर ह्याच्या स्पॅरोपेक्षा लहान पक्षी कोणता येतो, सनबर्ड, तर तुम्ही इथे सनबर्डचं चित्र लावू शकता. नेक्स्ट काय दिलं, बर्ड सेम साइज ऑफ अ स्पॅरो, म्हणजे स्पॅरोच्या चिमणीच्या सेम साईजचा कोणताच पक्षी येतो, तर स्पॅरो फिंच. फिंच नावाचे जे पक्षी येतो तो मग स्पॅरोच्या सेम साईजचा असतो, त्यामुळे त्याचं पिक्चर इथे लावायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे, अ बर्ड लार्जर दॅन अ स्पॅरो, म्हणजे स्पॅरोच्या मोठा, लार्जर दॅन अ स्पॅरो, मोठा पक्षी इथे लावायचं, त्याचं चित्र इथे लावायचं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, पार्ट्स ऑफ अ बर्ड बॉडी, म्हणजे पक्ष्याच्या बॉडीचे इथे पार्ट्स दिलेले आहेत काय. ठीक आहे, तर त्याची नाव आपल्याला लिहायचे आहेत. तर काय दिलं इथे, हे काय पक्षाचं हेड आहे, हेड म्हणजे डोकं. ठीक आहे, नेक्स्ट काय, आईज. आईज म्हणजे डोळे. बिक. बिक म्हणजे काय, त्याची चोच. लेग. लेग म्हणजे पाय. विंग्स. विंग्स म्हणजे काय, त्याचे पंख उडण्यासाठी जे असतात ते. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय त्याचं दिलेलं आहे, टेल. टेल म्हणजे त्याची शेपूट किंवा शेपटी. तर अशा प्रकारे इथे आपण पक्षाची माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले इथे, लेट्स अंडरस्टँड, म्हणजे काय आहे, समजून घ्या. आता काय समजायचं इथे आपण बघूयात. बर्ड्स लेज एग्स, म्हणजे काय करतात, बर्ड्स अंडी देतात, पक्षी अंडी देतात. ठीक आहे, नेक्स्ट का सेकंड काय आहे, देअर बोन्स आर हॉलो अँड लाईट, म्हणजे पक्ष्यांचे बोन्स. बोन्स म्हणजे काय, हाडे कशी असतात, हॉलो अँड लाईट म्हणजे पोकळ आणि हलकी असतात. ठीक आहे, दे हॅव एअर सॅक्स इन देअर बॉडी, त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं, एअर सॅक्स. एअर सॅक्स म्हणजे काय, हवेची बॅग, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये हवेच्या पिशव्या टाईप मध्ये असतो, त्यामुळे ते लोक आकाशामध्ये उडू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, देअर आयसाइट इज शार्प अँड दे कॅन ऑल्सो हेअर वेल, त्यांचे काय असतात, आय शार्प म्हणजे डोळे, त्यांची दृष्टी एकदम तीक्ष्ण असते, शार्प असते, आणि त्यांचे कान सुद्धा एकदम छान असे ऐक असतात, म्हणजे त्यांना एकदम हेअर वेल म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ते ऐकू शकतात लांबून सुद्धा. ठीक आहे, अशा प्रकारे लिहिले. तर नेक्स्ट काय दिले, वी द टायनी सिक्स लेग इन्सेक्ट्स. वी द टायनी म्हणजे, टायनी म्हणजे काय, छोटे, स्मॉल. सिक्स लेग एक्स म्हणजे 6 पायाचे इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे काय, कीटक आहेत. ठीक आहे, आता कोणते कोणते आहेत आपण बघूया. बीटल. बीटल म्हणजे काय, हा बुंगा आहे, बुंगा. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलंय, पॉटरवस. पॉटरवस म्हणजे काय आहे, कुंभार माशी आहे. ठीक आहे, कुंभार माशी हे सुद्धा 6 लेग वाली आहे.
बटरफ्लाय, बटरफ्लाय म्हणजे काय फुलपाखरू. नंतर काय येतं ड्रॅगन फ्लाय, ड्रॅगन फ्लाय म्हणजे काय चतुर बोलतो त्याला किंवा ड्रॅगन फ्लाय बोलतो आपण. हाऊस फ्लाय, हाऊस फ्लाय म्हणजे घरमाशी, घरात जी माशी असते ती. आणि कॉकरोच, कॉकरोच म्हणजे काय झुरळ. आणि अँट, अँट म्हणजे मुंगी. ठीक आहे, अशा प्रकारे काही इथे इन्सेक्ट, छोटे छोटे स्मॉल इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, त्यांचे 6 लेग वाले आहेत. ठीक आहे, 6 पायाचे. नेक्स्ट काय दिले इथे, ॲनिमल्स दॅट हॅव 6 लेग्स आर कॉल्ड इन्सेक्ट. म्हणजे 6 पायाचे जे ॲनिमल असतात त्यांना काय बोलतात, इन्सेक्ट म्हणजे कीटक. मेनी इन्सेक्ट्स हॅव विंग्स बट सम इन्सेक्ट्स लाईक लाईस अँड फ्रीड्स डू नॉट हॅव विंग्स. म्हणजे काय असतं, मेनी इन्सेक्ट्स हॅव विंग्स म्हणजे भरपूर कीटकांना काय असतात, विंग्स असतात म्हणजे पंख असतात. ठीक आहे, भरपूर कीटकांना असे पंख असतात. पण काही कीटक असे असतात जसे की लाईस अँड फ्रीड्स डू नॉट हॅव अ विंग्स. म्हणजे काय असतं, त्यांना विंग्स नसतात. ठीक आहे, लाईस आणि हे फिल्स म्हणजे काय, फ्लीज म्हणजे, लाईस म्हणजे काय पिसू, उवा, सॉरी, लाईस म्हणजे उवा आणि फ्लीड्स म्हणजे पिसू. तर यांना काय असतं, हे सुद्धा कीटकच आहेत पण यांना पंख नसतात. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे, थिंक. थिंक म्हणजे काय, विचार करा. इट इज राईट और रॉंग टू प्ले विथ ड्रॅगन फ्लाय बाय ट्राईंग अ थ्रेड टू इट्स टेल अँड एक्सप्लेन विथ रिझन्स. म्हणजे काय दिले इथे, ड्रॅगन फ्लाय आपण म्हणजे लहान असताना किंवा लहानपणी मुलं काय करतात, ड्रॅगन फ्लायच्या शेपटीला इथे दोरा बांधतात आणि त्याच्यासोबत खेळत राहतात आकाशामध्ये. तर हे करणं चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं आहे एक्झाम्पल. आणि का चूक आहे की बरोबर आहे ते त्याचं एक्झाम्पल सुद्धा इथे लिहायचं आहे. तर काय आपण याचा आन्सर लिहू शकतो, तर ड्रॅगन फ्लायच्या शेपटीला दोरा बांधून खेळणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण का चुकीचं आहे, कारण त्याची शेपटी तुटू शकते किंवा त्याचा मृत्यू किंवा तो मरू शकतो किंवा त्याला उडताना त्रास होऊ शकतो. म्हणून त्याच्या शेपटीला दोरा बांधून खेळणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, काय आहे, डंग बिटल. डंग बिटल म्हणजे काय, शेणकिडा. ठीक आहे, द ड्युरिंग बिटल लाईव्स इन फील्ड, इट इज अ ब्लॅकिश और रेडिश इन कलर. काय असतं, हा शेणकिडा कसा आहे, याच्यामध्ये शेणामध्ये शेतात राहतो आणि तो नॉर्मली हा किडा कुठे भेटतो, बिटल शेतामध्ये किंवा आपल्या जिथे जनावर असतात फार्म मध्ये इथे तिकडे तो भेटतो. आणि तो कसा असतो, इट इज ब्लॅकिश और रेडिश इन कलर, म्हणजे तो लगभग काळ्या कलर किंवा लालसर कलरचा असतो. ठीक आहे, इट्स फ्रंट लेग्स आर स्वॉर्ड शेप्स विथ थ्रोन अँड ऑन देम. म्हणजे काय असतं, त्याचे पुढचे पाय असतात तलवारीच्या आकाराचे असून त्याच्यावर काटे असतात. म्हणजे असे वाकड्या पाय असतात तलवारीच्या टाईप मध्ये आणि त्याला पुढे असे थोडे बारीक बारीक असे काट्या टाईप मध्ये असतो. ठीक आहे, इट्स बॅक लेग्स आर ॲज लॉंग ॲज और लॉंगर दॅन इट्स बॉडी. त्याचे पाठचे पाय असतात, काय असतात त्याच्या शरीरापेक्षा लांब असतात, त्याच्यापेक्षा लांब असतात म्हणजे मोठे पाय असतात त्याचे पाठचे. ठीक आहे, त्याच्या शरीर बॉडीपेक्षा त्याचे मागचे पाय जास्त लांब असतात. ठीक आहे, द डंग बिटल प्रिपेअर्स अ बॉल ऑफ डंग. तर काय डंग बिटल काय करतो, शेणापासून शेणाचा एक गोळा बनवतो. चित्रामध्ये दिले बघा, तो शेणापासून तसा एक छोटा छोटा गोळा बनवतो. ठीक आहे, काय दिलंय, अ बॉल ऑफ डंग, इट पुशेस अ बॉल लार्जर दॅन इट्स ओन साईज युझिंग इट्स बॅक लेग्स. तो काय करतो, त्याच्या वजनापेक्षा मोठा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असा तो शेणाचा गोळा पुश करू शकतो, ढकलू शकतो. कशाने, त्याच्या बॅक साईडच्या पायाने. म्हणजे त्याचे पाय जे मोठे असतात त्याच्या शरीरापेक्षा लॉंग असतात, त्याच्या मदतीने तो त्याच्या स्वतःच्या आकारापेक्षा मोठा गोळा तो पुश करू शकतो किंवा ढकलू शकतो. बिकॉज ऑफ दिस इट इज अ व्हेरी पॉवरफुल इन्सेक्ट. म्हणून तो काय एक पॉवरफुल इन्सेक्ट आहे, म्हणजे शक्तिशाली इन्सेक्ट आहे, प्राणी आहे किंवा कीटक आहे. इट गोज इन टू द फिल, डिग होल इन द ग्राउंड.
काय करतं, जेव्हा तो शेतात जातो किंवा जमिनीत खड्डे करतो आणि शेणाचा गोळा तिथे पुरतो, त्यामुळे काय होतं, अँड buries a dung ball there, this cleans the सराउंडिंग. त्याच्यामुळे काय होतं, सराउंडिंग साफ होतं, स्वच्छता होते तिथे. इट इज गोज इन टू द फील्ड, तो जेव्हा जातो शेतामध्ये, डिग्स होल इन द ग्राउंड, तो जमिनीखाली ग्राउंड करतो आणि तिथे शेणाचा गोळा पुरतो. इट बरीज द डंग बॉल देअर, दिस क्लीन्स द सराउंडिंग. त्याने काय होतं, सराउंडिंग क्लीन होतो, साफ होतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं, लाईक द अर्थवॉर्म द डंग बिटल इज ऑल्सो फ्रेंड ऑफ फार्मर. ते अर्थवॉर्म म्हणजे काय, गांडूळ. तर शेतकऱ्याचं, गांडुळाला काय बोलतात, शेतकऱ्याचा मित्र बोलतात. तर त्याचप्रमाणे डंग बिटलला सुद्धा काय बोलतात, शेतकऱ्याचा फ्रेंड बोलतात. लाईक अ अर्थवॉर्म द डंग बिटल इज ऑल्सो फ्रेंड ऑफ फार्मर. फार्मर शेतकरी, शेतकऱ्याचा मित्र आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघूया आपण, लेट्स अंडरस्टँड. ते काय दिले तर समजून घेऊया आपण. ठीक आहे. लेट्स अंडरस्टँड काय दिलेलं आहे, आवर डोमेस्टिक ॲनिमल्स. डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे काय, आपले पाळीव प्राणी. ठीक आहे, जे आपण घरामध्ये पाळतो, घरामध्ये किंवा शेतामध्ये. द आवर डोमेस्टिक ॲनिमल्स. काय दिले डोमेस्टिक ॲनिमल्स आपण बघूया. ॲनिमल केप्ट इन द हाऊस ऑर ऑन द फार्म आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल्स. म्हणजे जे ॲनिमल्स आपण घरामध्ये पाळतो किंवा शेतामध्ये पाळतो त्यांना काय बोलतात, डोमेस्टिक ॲनिमल्स. कोणते कोणते येतात ते, काऊज आहे, बफेलो आहे, अँड गोट्स आर गिव्ह मिल्क. त्याच्यामधले काय काय प्राणी काय करतात आपल्याला, काऊज, बफेलो अँड गोट्स. म्हणजे काऊ म्हणजे गायी दिली ते, बफेलो म्हणजे म्हैस, आणि गोट म्हणजे शेळी. तर हे काय करतात आपल्याला, गिव्ह मिल्क, दूध देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले, शिप प्रोव्हाइड मिल्क अँड वूल. शिप काय करते आपल्याला, वूल म्हणजे आपल्याला जो स्वेटर वगैरे बनवण्यासाठी जो हे लागतो, वूल लागतो तो, आणि दूध, दोन्ही हे शिप आपल्याला देते. पुढे काय दिलंय, ॲनिमल्स लाईक ऑक्सियन, हॉर्सेस, मेल बफेलोज अँड डॉंकीज आर यूज फॉर कॅरिंग लोड्स अँड डुईंग हेवी फार्मिंग वर्क्स. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ऑक्सियन बैल, हॉर्स घोडा किंवा मेल बफेलोज, आणि डॉंकी गाढव, हे सगळे काय करतात आपल्याला, हेवी वजन किंवा शेतीचं हेवी वजनाचं काम करायला आपल्याला ते मदत करतात. ठीक आहे. हेवी लोड्स ड्युरिंग फार्म वर्क, म्हणजे शेतातील कामामध्ये. नेक्स्ट काय दिलेलं आहे, चिकन. चिकन, डक. चिकन्स, डक्स अँड इमोज आर केप्ट फॉर एग अँड मीट. चिकन म्हणजे काय, कोंबडी किंवा डक्स किंवा बदक, आणि इमोज आर आपण केप्ट फॉर एग. हे कशासाठी आपण करतो, एग म्हणजे अंड्यासाठी किंवा मीट म्हणजे मांसासाठी. ठीक आहे. हे आपण त्याच्यासाठी वापरतो. नेक्स्ट काय दिले, वी हॅव डोमेस्टिक ॲनिमल्स केप फॉर एग. अ कॅट कीप रॅट्स अवे फ्रॉम आवर होम्स. आणि कॅट म्हणजे काय, मांजर. तर मांजर आपण कशासाठी पाळतो, तर आपल्या घरापासून उंदराला ते लांब पळवतो किंवा घरामध्ये उंदीर येऊ देत नाही, म्हणून आपण कॅट पाळतो घरामध्ये. अ डॉग गार्ड्स द हाऊस. डॉग काय करतो, आपल्याला घराची राखण करतो, सिक्युरिटी सारखा तो राखण करतो घराची, म्हणून तो गार्ड्स दिले. तर डॉग गार्ड्स द हाऊस म्हणजे घराचा तो सिक्युरिटी गार्ड सारखा आहे. वी लव डोमेस्टिक ॲनिमल्स अँड बिकम हॅपी विथ देअर कंपनी. आपल्याला काय होतं, आपल्याला पाळीव प्राणी खूप आवडतात, आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. अँड ॲनिमल्स बिकम हॅपी विथ देअर कंपनी म्हणजे आपण त्याच्यासोबत राहून काय होतं, हॅपी राहतो, आनंदी राहतो. ठीक आहे. आता यूज ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स. आता इथे डोमेस्टिक ॲनिमल्सचा वापर दिलेला आहे. इथे काही डोमेस्टिक ॲनिमल्सचे चित्र दिलेले आहेत, त्याचं काय वापर आहे आपल्याला ते बघूया. इथे काय दिलेलं आहे, काऊ आहे पहिला. तर काऊ कशासाठी दिले, तर दूध देते काऊ. ठीक आहे, दूध. नेक्स्ट काय दिले इथे, शिप. शिप काय करते, मेंढी. काय करते आपल्याला, गिव्ह वूल अँड मिल्क म्हणजे दूध आणि वूल म्हणजे काय, आपल्याला कापडासाठी, म्हणजे तुझं लोकर आणि दूध आपल्याला शिप देते. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, डॉंकी. तर डॉंकी आपल्याला कशासाठी करतो, कॅरीज हेवी लोड म्हणजे वजन उचलून घेऊन जाण्यासाठी आपल्याला तो मदत करतो. नेक्स्ट काय आहे, डॉग आहे कुत्रा. तर काय करतो, गार्ड द हाऊस म्हणजे घराची तो राखण करतो.
नेक्स्ट काय आहे, कॅट. कॅट कशासाठी आपण पाळतो, तर रॅट्स कॅच म्हणजे उंदीर पकडण्यासाठी, किंवा घरापासून तो घरामध्ये तो उंदरांना येऊ देत नाही, त्यासाठी आपण कॅट पाळतो. नेक्स्ट काय आहे ते, कोंबडी. ठीक आहे, कोंबडी कशासाठी पाळतो आपण, हेन. तर ते आपण एग साठी, अंड्यासाठी किंवा मीट मटन साठी, मांस खाण्यासाठी आपण कोंबडी पाळतो. अशा प्रकारे इथे आपण हा कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट काय दिले, व्हॉट विल यू डू, तुम्ही काय कराल. व्हॉट विल यू डू, यू सी अ पप्पी गेटिंग ड्रिंक्ड इन द रेन. तुम्ही काय कराल जेव्हा तुम्ही बघितलं, पप्पी म्हणजे काय आहे, एक कुत्र्याचं पिल्लू. तर तुम्हाला पावसामध्ये भिजताना एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं तर तुम्ही काय कराल, असं विचारलं. तर काय दिले, केअर ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स. ठीक आहे, केअर ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे डोमेस्टिक म्हणजे पाळीव प्राण्यांची केअर म्हणजे काळजी तुम्ही कशी घ्याल, तर दिलेलं आहे. काय दिले, प्रोव्हाइड क्लीन वॉटर अँड फूड टू ॲनिमल्स. आपण काय करू, प्रोव्हाइड क्लीन वॉटर म्हणजे त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देऊ शकतो आणि अन्न देऊ. दे शुड बी वॅक्सिनेटेड ऑन टाइम. त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना वेळेवरती लस दिली पाहिजे, म्हणजे त्यांचे जे औषध असतात ते त्यांच्या वेळेवरती दिली पाहिजे. देअर लिव्हिंग एरिया शुड बी किप्ड क्लीन अँड एरी. त्यांचा लिव्हिंग एरिया म्हणजे राहण्याची जी जागा आहे पाळीव प्राण्यांची, त्यांची काय केली पाहिजे, ती कीप क्लीन म्हणजे स्वच्छ केली पाहिजे आणि हवेशीर. एरी म्हणजे काय, हवेशीर ठेवली पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट, दे शुड बी ट्रीटेड विथ लव. आणि काय केलं पाहिजे, त्यांना सुद्धा प्रेमाने त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे इथे आपण त्याचे केअर ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्सचे लिहिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, ट्राय दिस. ट्राय दिस म्हणजे हे करून पहा. काय करायचं आहे, just like domestic animals, we should also take care of other animals and birds in our surrounding. Just like domestic animals म्हणजे आपण घरच्या पाळीव प्राण्यांचं जसं आपण काळजी घेतो, तसंच we should also take care of their other animals and birds in our surrounding म्हणजे आपल्या आजूबाजूच्या बाकीच्या प्राण्यांची पण आपण तशीच काळजी घेतली पाहिजे. पक्ष्यांची, सराउंडिंग ॲनिमल्स आणि पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, प्रिपेअर अ डेकोरेटिव्ह बर्ड बाथ. बर्ड्स यूज इट टू ड्रंक वॉटर स्पेशली ड्युरिंग समर. म्हणजे काय केलं पाहिजे, आपण पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक स्वच्छ असं आकर्षक भांड ठेवलं पाहिजे. ते दिले बघा असं, ते कधी आपण स्पेशली उन्हाळ्यामध्ये आपण हे करायला पाहिजे, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी असं एक भांड पाणी भरून बाहेर ठेवलं पाहिजे स्वच्छ. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलंय, टेक अ शॅलो अँड वाईड कंटेनर. काय करायचंय, एक टेक अ शॅलो म्हणजे काय, एक पसरट आणि उथळ भांड घ्यायचं आहे. हे चित्रामध्ये दिलेल्यासारखं शॅलो म्हणजे असं पसरट उथळ भांड घ्यायचंय. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे इथे, प्लेस सम स्टोन इन इट सो दॅट बर्ड्स कॅन सिट ऑन देम. त्याच्यामध्ये काय, काही छोटेसे असे दगड ठेवले पाहिजे, त्याच्यावरती तो असा पक्षी बसू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणून तिथे काय दिलेलं आहे, प्लेस सम स्टोन्स इन टू इट अँड बर्ड्स कॅन सिट ऑन देम. त्यातमध्ये काही दगड ठेवले पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती काय तो पक्षी बसू शकतो, इथे चित्रामध्ये दिल्या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, फिल इट विथ फ्रेश वॉटर, कीप द कंटेनर इन द कंट्री यार्ड ऑर ऑन द टेरेस. काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्वच्छ वॉटर असं भरून ठेवलं पाहिजे आणि कीप द कंटेनर इन कंट्री यार्ड किंवा टेरेस. ते तुम्ही स्वच्छ पाणी भरून कुठे ठेवायला पाहिजे, टेरेस वरती ठेवायला पाहिजे. ठीक आहे, अंगणात किंवा टेरेस वरती तुम्ही ते ठेवायला पाहिजे. नेक्स्ट काय दिले, डू नॉट फॉरगॉट टू चेंज द वॉटर रेग्युलरली. त्याच्यामध्ये पाणी रोजच्या रोज चेंज करायला, बदलायला विसरलं नाही पाहिजे, म्हणजे आपण रोजच्या रोज त्यातलं पाणी चेंज केलं पाहिजे. ठीक आहे, नंतर काय दिलं, स्क्रब अँड क्लीन द कंटेनर ट्वाइस अ वीक. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा, ट्वाइस अ वीक आठवड्यातून 2 वेळा ते भांड आपण स्वच्छ क्लीन असं केलं पाहिजे, स्क्रब केलं पाहिजे. ठीक आहे,
डू नॉट यूज दिस स्क्रब फॉर क्लिनिंग हाऊसहोल्ड अनटेल्सिस. म्हणजे काय केलं पाहिजे, घरातील भांडी धुण्यासाठी हे वापरायचं नाही. म्हणजे ते स्क्रबनी आपण जे भांडी धुणार तो स्क्रब आपण घरातील भांड्यासाठी परत यूज नाही करायचा. ठीक आहे. नेक्स्ट इथे काय दिलंय, फन फॅक्ट्स. फन फॅक्ट्स म्हणजे काय, मजेदार गोष्टी. ठीक आहे. आता काय आहे मजेदार गोष्टी याच्यामध्ये आपण बघूया. सम फिश गो नियर स्मॉल क्लीनर फिश टू गेट देमसेल्स क्लीन. These small fish eats the dirt on their bodies. काय दिले, काही मासे स्वतःला स्वच्छ करून घेण्यासाठी लहान फिशला जवळ जातात आणि हे मासे त्यांच्या शरीरावरील घाण खातात. काय करतात, काही मासे काय करतात, दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या फिशच्या आजूबाजूला जाऊन त्यांच्या शरीरावरची जी घाण असते ती खातात ते लोक एकमेकांची, म्हणून ते काय होतं, क्लीन होतं. ठीक आहे. स्मॉल फिशचे क्लीन करून त्यांना ते त्याचे घाण खातात. नेक्स्ट काय दिले, मंकीज रिमूव्ह अँड इट लाईस फ्रॉम इच अदर बॉडीज. मंकी काय करतात, एकमेकांच्या शरीरावरचे लाईस म्हणजे काय, उवा. तुम्ही बघितलं असेल, दोन माकडं असे एका बाजूला बसले असेल तर ते एकमेकांच्या अशा बॉडी मधले उवा अशा खेचून खेचून काय करतात, ते रिमूव्ह करतात, काढतात. ठीक आहे. एकमेकांच्या शरीरातला उवा काढून काय करतात, खातात, eat. Animals like cats, dogs and cows like their bodies with their tongue to clean themselves. काही अॅनिमल काय करतात, कोणते कोणते तर कॅट्स, डॉग म्हणजे मांजर, कुत्रा, गाई यासारखे प्राणी काय करतात, स्वतःला स्वच्छ करण्यासाठी जिभेने आपले शरीर चाटतात. हे पण तुम्ही बघितलं असेल की भरपूर असे प्राणी काय करतात, जिभेने आपल्या बॉडीला चाटतात स्वच्छ करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, मेनी एनिमल्स अँड बर्ड्स क्लीन देअर बॉडीज बाय स्प्लॅशिंग इन वॉटर. फॉर एक्झाम्पल बफेलो, इलेफंट, स्पॅरो एक्सेट्रा. तिथे काही काही प्राणी काय करतात की जसं बफेलो म्हणजे म्हैस किंवा इलेफंट हत्ती किंवा स्पॅरो चिमणी, हे काय करतात, स्वतःला स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये असे स्प्लॅशिंग करतात, म्हणजे पाण्यामध्ये असं डुबतात. जसं बघितलं असेल, आपला इलेफंट पाण्यामध्ये गेल्यावर किंवा म्हैस पाण्यामध्ये गेल्यावर कसं असं पाण्यामध्ये बसतात ते लोक स्वच्छ करण्यासाठी. आणि चिमणी, स्पॅरो सुद्धा पाण्यामध्ये गेल्यावर अशी स्वतःला स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये बुडून राहतात आणि पाणी स्वतःच्या अंगावरती शिंपडून घेतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे कम्प्लीट केलं. नेक्स्ट आपण बघूया, नेक्स्ट काय दिले, इच अदर कंपनीज. इच अदर कंपनीज म्हणजे काय, एकमेकांचे सोबती. ठीक आहे. काय दिले, एकमेकांचे सोबती कोण आहे, द बनियान ट्री in the picture is home of various animals and birds. इथे काय दिलेलं आहे, बनियान ट्री म्हणजे काय दिले, वडाचे झाड आहे मोठं असं. ठीक आहे. ते वडाचं झाड काय आहे, ते वेगवेगळ्या प्राण्यांचं काय आहे, घर आहे. ठीक आहे. होम इन व्हेरियस अॅनिमल्स अँड बर्ड्स म्हणजे काही पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचं ते काय आहे, घर आहे. ठीक आहे. काय दिले, these animals and birds eat the small red fruits of the banyan trees. काय करतात ते अॅनिमल्स किंवा पक्षी, त्या वडाच्या झाडावरचे छोटे छोटे फळं असतात, फ्रुट्स असतात, ते काय करतात, ते खातात. ठीक आहे. नंतर काय दिले, cows, buffaloes and goats love to eat the leaves of some trees. म्हणजे काऊज म्हणजे काय, गाई, म्हैस किंवा गोट्स, शेळी, हे काय करतात, लव टू इट द लीव्स ऑफ सम ट्रीज म्हणजे काही झाडांचे पानं खायला त्यांना आवडतं. लव्स ऑफ सम ट्रीज. इन्सेक्ट्स ड्रिंक नेक्टर फ्रॉम फ्लॉवरिंग ट्रीज. डज दिस बोथ द ट्री. काय दिले इथे, इन्सेक्ट म्हणजे कीटक काय करतात, फुलझाडामधून मकरंद म्हणजे मध पितात आणि काय करतात, ज्यामुळे झाडाला काही त्रास होत नाही. ठीक आहे. डज दिस बॉदर द ट्री, त्यामुळे झाडाला काही त्रास होत नाही. किंवा होतो का, आपल्याला विचारलंय, डज दिस बॉदर द ट्री म्हणजे इन्सेक्ट काय करतात, झाडावरच्या त्याच्यावरती हे असतं, फळं असतात, त्याच्यातून ते काय करतात, मध पितात, त्याच्यामुळे त्या झाडाला काय त्रास होतो का, असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. काय दिलंय,
द ट्री ऑल्सो नीड दिस ॲनिमल्स. झाडाला सुद्धा हे प्राणी हवेसे असतात, प्राण्याची या गरज असते. वेन बटरफ्लाईज अँड हनी बीज सक नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स. म्हणजे काय होतं, हनी बी म्हणजे काय, मधमाशी किंवा नेक्टर, फ्लॉवर्स फुलपाखरू वगैरे ते काय करतात, फ्लॉवर्स मधून जेव्हा मध गोळा करतात, ठीक आहे, फ्लॉवर्स नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स, पोलन ग्रेन्स स्टिक टू द लेग्स. त्यांचे काय करतात, पाय त्याच्यावरती चिटकून राहतात आणि काय करतात, त्याच्यातून ते मध शोषून घेतात. वेन दे मूव्ह टू अदर फ्लॉवर्स these pollen grains stick there helping to from fruit helping to from fruits. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे, जेव्हा फुलपाखरे आणि मधमाशी फुलामधून मकरंद म्हणजे मध शोषून घेतात तेव्हा परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स त्यांच्या पायांना चिकटतात. आणि वेन दे मूव्ह ऑन अदर फ्लॉवर्स these pollen grains stick there helping from the fruits. म्हणजे काय होतं, जेव्हा त्यांच्या दुसऱ्या फुलावरती जातात तेव्हा ते परागकण तिथे चिटकतात, त्यामुळे फळे तयार होण्यास मदत होते. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, न्यू sapling grow from the seeds of these fruits and eventually turn into trees. हे काय होतं, या फळांच्या बियापासून नवीन रोपे उगवतात आणि पुढे जाऊन त्यांचे झाडामध्ये रूपांतर होतंय. पुढे काय दिलेलं आहे, ॲडिशनली सीड्स आर dispersed through the dropping of birds and animals. म्हणजे काय होतं, याशिवाय पक्षी आणि प्राण्यांच्या विष्ठेतून म्हणजे त्यांच्या विष्ठेतून वनस्पतीचा प्रसार होतो. म्हणजे बघितलं असेल तुम्ही की पक्षी जेव्हा फ्रुट्स खातात आणि ते उडून परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते जेव्हा त्यांची विष्ठा टाकतात तर त्याच्यापासून काही रोपं तयार झालेली असतात, म्हणजे अशी झाडं येतात भिंतीवरती किंवा झाडावरती झाड असं तुम्ही बघितलं असेल. तर अशा प्रकारे रोपांची प्लांट्सची निर्मिती होते. नंतर काय दिले, हाऊ डू प्लांट्स बेनिफिट फ्रॉम द हेअर ऑन बॉडीज ऑफ ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांच्या शरीरावरील केसांचा वनस्पतींना काय फायदा होतो, तर काय लिहू शकतो आपण, काही वनस्पतींच्या बिया प्राण्यांच्या अंगावरती केसांना चिटकतात आणि प्राणी जिथे जातात तिथे त्या बिया पसरतात, त्यामुळे नवीन वनस्पती उगवतात. ठीक आहे, नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, काय माहित आहे का, आपण बघूया इथे. डू यू नो इन एन्शियंट टाइम, काय दिले, इन एन्शियंट टाइम children used to stay with their teachers, gurus, in a gurukul to learn. म्हणजे काय होतं, प्राचीन काळी मुले शिकण्यासाठी गुरुकुलात म्हणजे गुरूंसोबत त्यांच्या सोबत राहायचे. म्हणजे पहिलं तुम्ही बघितलं असेल प्राचीन काळामध्ये की मुलं शिकण्यासाठी दुसऱ्या शिक्षकांच्या घरी किंवा त्यांच्या आश्रमामध्ये राहायला जायचे, तिकडेच राहायचे आणि तिकडेच ते शिकायचे. ठीक आहे, they gain their knowledge from their gurus on how to take care of plants and animals along with themselves. म्हणजे काय करतात, स्वतःसोबतच वनस्पती आणि प्राण्यांची काळजी कशी घ्यायची याचे ज्ञान त्यांनी आपल्या गुरूंकडून मिळवले होते. ठीक आहे, नंतर काय होतं त्याच्यामुळे, बिकॉज ऑफ दिस द प्लांट अँड ॲनिमल्स इन दोज एरियाज यूज टू रिमेन सेम. त्याच्यामुळे काय होतं, त्या भागातील वनस्पती आणि प्राणी सुरक्षित राहतात, रिमेन सेम. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. इथे आपल्याला काय दिलेले आहे, काही पक्ष्यांचे बर्ड्सचे चित्र दिलेले आहेत. आपण कोणते कोणते पक्षी तिथे बघूया. डू यू रेकग्नाइज अस, तुम्ही म्हणजे यांना ओळखता का, तर कोणते कोणते पक्षी आहेत आपण बघूया. काय, द ग्रीन बी इटर. ग्रीन बी इटर म्हणजे काय, हिरवा मधमाशी खाणारा पक्षी, हिरव्या मधमाशीला खाणारा पक्षी, ग्रीन बी इटर. काय बोलतो त्याला, वेदरा किंवा पतंगा. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, ब्लॅक ड्रॅगन. ब्लॅक ड्रॅगन म्हणजे काय, कोतवाल पक्षी. ब्लॅक ड्रॅगनला काय बोलतात, कोतवाल पक्षी. नेक्स्ट काय दिले, लाफिंग डव. लाफिंग डव म्हणजे काय, हसणारा पारवा. हा पारवा पक्षी, ह्याला लाफिंग डव, हसणारा किंवा तांबडा पारवा. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, ओरिएंटल मॅकपी रॉबिन. म्हणजे हा कोणत्या, ओरिएंटल मॅकपी रॉबिन म्हणजे दयाळ पक्षी आहे, दयाळ. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, फॅन्टेल. फॅन्टेल म्हणजे नाचण.
नाचण पक्षी. हा ही चिमणी नॉर्मली स्पॅरो काय होते अशी एका ठिकाणी उभा राहत नाही, ती सारखी अशी फेलटेल करत असते म्हणजे हलत असते, पाय तिचे उचलत असते, पंख हलवत असते, म्हणून त्याला काय होतं फेंटेल, नाचण पक्षी. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले येलो फुटेड ग्रीन पिगन, म्हणजे येलो फुटेड म्हणजे पिवळ्या पायाचा कोण, पिगन म्हणजे काय काय बोलतात आपण याला, हरियाल हरियाल पक्षी आहे. ठीक आहे, पिवळ्या पायाचा हे आहे पिगन. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे येलो क्राउंड वूड पिकर, म्हणजे पिवळ्या पाठीचा सुतार पक्षी. हा कोणता सुतार पक्षी, याची पाठ अशी पिवळी असते म्हणून पिवळ्या पाठीचा सुतार पक्षी. नेक्स्ट काय दिले इंडियन ग्रे हॉर्नबिल. हॉर्नबिल म्हणजे काय, भारतीय राखाडी धनेश. हॉर्नबिल म्हणजे धनेश पक्षी हा, पण तो कसा असतो ग्रे कलरचा असतो, म्हणून काय दिले इंडियन ग्रे हॉर्नबिल. ठीक आहे, भारतीय राखाडी कलरचा धनेश. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण, इथे काही इन्सेक्ट्स दिलेले. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले इथे स्ट्रिप टिगर बटरफ्लाय. स्ट्रिप टायगर बटरफ्लाय म्हणजे काय दिले, वाघ्या म्हणजे वाघाच्या अंगावरती जसे पट्टे असतात तसे याच्यावरती पट्टे असतात, स्ट्रिप्ड पट्टेरी वाघ, फुलपाखरू आहे, बटरफ्लाय आहे. ठीक आहे. प्रेइंग मॅन्टिक्स. प्रेइंग मॅन्टिक्स म्हणजे काय, नाकतोडा. दुसरं काय दिलंय गेंट वूड स्पायडर. गेंट म्हणजे मोठा, वूड म्हणजे लाकूड, स्पायडर म्हणजे मोठा लाकडी स्पायडर, म्हणजे त्याला आपण महाकाय कोळी असं सुद्धा बोलू शकतो, कोळी. स्पायडर म्हणजे कोळी. ठीक आहे. नेक्स्ट काय विवर अँड. विवर अँड म्हणजे काय, तांबडी मुंगी. ठीक आहे, विवर अँड म्हणजे तांबडी मुंगी. नेक्स्ट काय दिले इंडियन गेंट स्क्वेरल्स, म्हणजे शेकरू. स्क्वेरल म्हणजे काय, शेकरू. ठीक आहे, खारुटी, त्याला स्क्वेरल बोलतात. नेक्स्ट काय दिलं मुंगूस. मुंगूस काय आहे, मुंगूस आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे स्किंक. स्किंक म्हणजे काय, ही आपण याला काय बोलतो लहानपणी, सापाची मावशी. ठीक आहे, स्किंक सापाची मावशी किंवा एक सरड्याचा प्रकार आहे हा. ठीक आहे, आपण याला सापाची मावशी असं बोलतो, स्किंक. नेक्स्ट काय दिले ग्रेटर इंडियन फ्रूट बॅट. ग्रेटर इंडियन फ्रूट बॅट म्हणजे काय, हे काय वटवा गोळ्या, पण हे काय फ्रूट सुद्धा खातो. ग्रेटर इंडियन फ्रूट बॅट म्हणजे फ्रुट्स खाणार, फळे खाणार वटवा गोळ. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया we have studied this. We have studied this. ठीक आहे. आता हे पण काय आहे, आपण हे अभ्यास करूया किंवा आपण हे अभ्यास केलेला आहे का ते बघूया. आता आपण काय दिले इथे मेनी टाइप्स ऑफ एनिमल्स आर फाउंड अराउंड अस, म्हणजे आपल्या आजूबाजूला काय होतं, भरपूर असे प्राणी आपण बघतो. ठीक आहे. we can make different group of these animals. आपण काय करूया, त्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करूया. पुढे काय दिलंय animals can group based on the number of legs, where they live and their food habits. म्हणजे काय करूया आपण, चे ग्रुप कसे बनवूया, बेस्ड ऑन देअर नंबर ऑफ लेग्स, म्हणजे त्यांच्या पायांच्या संख्येपासून, म्हणजे किती पायाचे अॅनिमल त्याच्यापासून, किंवा वेअर दे लाईव्ह, किंवा ते कुठे राहतात, किंवा देअर फूड हॅबिट, किंवा त्यांच्या खाण्याच्या सवयी. अशा प्रकारे आपण काय करूया, ग्रुप तयार करूया. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय ॲनिमल्स दॅट हॅव 6 legs आर कॉल्ड इन्सेक्ट्स, म्हणजे ज्या प्राण्यांना 6 पाय असतात, 6 लेग असतात, त्यांना काय बोलतात, 6 legs आर कॉल्ड इन्सेक्ट म्हणजे कीटक. ठीक आहे. नंतर जसं काय एक्झाम्पल कोणतं, बटरफ्लाय, बीटल, मस्किटो एक्सेट्रा. म्हणजे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, बीटल म्हणजे शेणकिडा, आणि मस्किटो म्हणजे मच्छर. ह्यांच्या काय असं, या कीटकांना काय असतात, 6 लेग असतात, 6 पाय असतात. ठीक आहे, म्हणून त्यांना काय बोलतात, इन्सेक्ट बोलतात. ॲनिमल केप्ट इन द हाऊस ऑर ऑन द फार्म आर कॉल्ड डोमेस्टिक ॲनिमल्स, म्हणजे आपण ज्या प्राण्यांना घरी किंवा शेतामध्ये ठेवतो, सांभाळतो, त्यांना काय बोलतात, डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी. नेक्स्ट काय दिलंय डोमेस्टिक ॲनिमल्स हेल्प अस इन व्हेरियस वेज, म्हणजे डोमेस्टिक प्राणी आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात. काय मदत करतात, वी शुड ऑलवेज टेक केअर ऑफ देम. डोमेस्टिक प्राणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात, म्हणून त्यांची आपण काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. ऑलवेज टेक केअर ऑफ देम. नेक्स्ट काय दिले
ऑल लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन इच अदर टू फुलफिल देअर नीड्स. म्हणजे काय दिले, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ऑल लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन इच अदर टू फुलफिल देअर नीड्स. म्हणजे काय दिले, सर्व सजीव प्राण्यांचे गरजा एकमेकांवर अवलंबून असतात. ठीक आहे. आपण इथे बघूया, लेट्स रिवाइज. आपण इथे रिव्हिजन करूया. काय दिलं, सर्कल द करेक्ट ऑप्शन. म्हणजे करेक्ट ऑप्शनला इथे सर्कल करायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय दिलंय, ॲन ॲनिमल विथ 8 लेग्स. म्हणजे इथे काही ॲनिमल्सची नावं दिली आहेत, त्याच्यामध्ये 8 लेग्स वाला ॲनिमल कोणता त्याला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं. ठीक आहे. तर काय दिलंय, फर्स्ट स्कॉर्पिओन, क्रॅब, सेंटिपीड आणि माऊस. त्याच्यामध्ये 8 लेग कशाला असतात, तर स्कॉर्पिओनला 8 लेग्स असतात. त्यामुळे आपण ह्याला सर्कल करूया. मी इथे तर अंडरलाईन केलं, सर्कल नाही केलं, तुम्ही याला सर्कल करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं इथे, ॲन ॲनिमल दॅट लाईव्स इन अ बुरो. म्हणजे जमिनीखाली असं होल किंवा बीळ करून जे राहतात, ते कोणते प्राणी किंवा कोणता ॲनिमल आहे, तर काय आहे, पॅरेट, काऊ, रॅबिट आणि कॉक. त्याच्यामधला कोणता प्राणी जो जमिनीखाली होल करून किंवा बिळात राहतो, तर रॅबिट, उंदीर. ठीक आहे. सॉरी, रॅबिट म्हणजे काय, ससा जमिनीखाली होल करून राहतो. ठीक आहे. अंडरग्राउंड बोरोमध्ये राहतो तो. नेक्स्ट काय दिलेलं आहे, डोमेस्टिक ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे काय, पाळीव प्राणी. कोणते, वोल्फ, फॉक्स, क्रो, कॅट. याच्यामधला डोमेस्टिक ॲनिमल कोणतं आहे, तर कॅट आहे. कॅट म्हणजे मांजर, हे डोमेस्टिक आहे, म्हणजे आपण पाळीव प्राणी येतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, हु इज द ऑड वन आउट अँड व्हाय. म्हणजे हु इज द ऑड वन, याच्यामधला ऑड वर्ड कोणता आहे तो लिहायचा आपल्याला, आणि का तो रिझन लिहायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे बघूया आपण, फर्स्ट काय दिलेलं आहे, अँट, माऊस, पीपल, पॅरो. त्याच्यामधला ऑड वर्ड कोणतं आहे, ऑड वर्ड कोणतं आहे, अँट, माऊस, पीपल अँड स्पॅरो. तर पीपल ऑड वर्ड आहे. का ऑड वर्ड आहे, बिकॉज कारण ते काय, पीपल काय आहे, वनस्पती आहे. पीपल इज ट्री. ठीक आहे. पीपल, म्हणून इथे आपण पीपल हा ऑड वर्ड लिहू शकतो. नेक्स्ट काय दिले, काऊ, कॉकरोच, हेन, हनीबी. आता याच्यामध्ये ऑड वर्ड कोणतं दिलेलं आहे, काऊ. कॉकरोच, हेन आणि हनीबी हे काय दिले, वेगवेगळे. काऊ आपण इथे ऑड वर्ड दिलेला आहे, कारण का, गाय हा मोठा सस्तन प्राणी आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत, कीटक आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपण काऊला इथे सर्कल करू शकतो. नेक्स्ट काय दिले, वॉटर वॉस्ट, बटरफ्लाय, बीटल, पॅरट. तर पोपट, ह्याच्यामध्ये पॅरट आपण वेगळा करू शकतो की ऑड वर्ड आहे, कारण पॅरट काय आहे, पक्षी आहे, आणि बाकीचे हे काय सगळे कीटक आहेत. वॉटर वॉश, बटरफ्लाय, बीटल हे काय कीटक आहेत, इन्सेक्ट्स आहेत, आणि पॅरट हा काय पक्षी आहे, म्हणून पॅरट आपण याला राऊंड करू शकतो. नेक्स्ट काय दिलेलं आहे, ॲलेग, वॉटर, फिश, क्रॅब. याच्यामध्ये आपण वॉटरला आपण सर्कल करू शकतो, कारण वॉटर हा वेगळा शब्द आहे, कारण पाणी निर्जीव घटक आहे आणि बाकी सगळे सजीव आहेत. ठीक आहे. ॲलेग, फिश, क्रॅब वगैरे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, मंकी, ह्युमन, बॅट, हाऊस. त्याच्यामध्ये आपण वेगळा कोणता ऑड वर्ड कोणता आहे, हाऊस आहे, कारण मंकी, ह्युमन, बॅट हे सजीव प्राणी आहे आणि हाऊस हा निर्जीव आहे, म्हणून हाऊस आपण ऑड वर्ड मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. काय दिले, ऑब्झर्व द एनिमल्स इन द पिक्चर गिवन बिलो अँड राईट देअर नेम्स इन द टेबल बेस्ड ऑन देअर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. म्हणजे खाली दिलेल्या माहितीनुसार या प्राण्यांचे आपण काय करायचं आहे, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये नावं त्यांची लिहायची आहेत वेगवेगळ्या टेबलमध्ये. ठीक आहे. तर कोणते कोणते अॅनिमल दिलेले आहेत बघूया. आय हॅव 4 लेग्स. इथे ग्रुप बनवलेत वेगवेगळे. ठीक आहे. तर ग्रुप कोणते कोणते त्याच्यामध्ये,
त्या ग्रुप्सनुसार इथे प्राणी वेगवेगळे करायचे आहेत. तर आय हॅव 4 लेग्स. तर 4 लेग्स मध्ये कोणते कोणते येतात याच्यामध्ये आपण बघूया. तर लायनला 4 लेग्स आहेत, आपण इथे लायन लिहिले. डिअर सुद्धा 4 लेग मध्ये येणार आणि बफेलो सुद्धा 4 लेग मध्ये येणार. नंतर काय दिले, आय लाईव्ह ऑन लँड म्हणजे मी जमिनीवरती राहतो, लँड मध्ये किंवा जंगलात. नॉर्मली इथे लँड म्हणजे जंगल. तर जंगलात कोण कोण राहतं, तर लायन, डिअर आणि फॉक्स. ते आपण हे इथे लिहू शकतो राहतो. नंतर काहीतरी आय इट ग्रास, मी ग्रास खातो. ग्रास कोण खातं, तर डिअर आणि बफेलो. ते या गटामध्ये येणार. नेक्स्ट काय दिले, आय हॅव 6 लेग्स म्हणजे 6 पायाचे कोणते प्राणी याच्यामध्ये दिले, कीटक आहे ड्रॅगन फ्लाय अँड मस्किटो आणि ड्रॅगन फ्लायला किती 6 लेग्स असतात, म्हणून ते आपण इथे 6 लेग्स याच्यामध्ये लिहिणार. नंतर काय दिलं, आय लाईव्ह इन वॉटर. पाण्यामध्ये कोण कोण राहतं, तर क्रोकोडाईल आणि श्रिम्प, हा वाला कोळंबी श्रिम्प आणि ठीक आहे, क्रोकोडाईल आणि श्रिम्प हे पाण्यामध्ये राहतं. नंतर काय दिलं, आय इट फ्रुट्स. फळे कोण खातं या चित्रामध्ये, तर पॅरट. ठीक आहे, पॅरट फ्रुट्स खातो, म्हणून इथे पॅरट लिहिले. नेक्स्ट काय दिले, आय हॅव 8 लेग्स म्हणजे 8 पाय कोणाला असतात, तर टिक. या चित्रामध्ये बघा, टिक म्हणजे याला काय असतात, 8 लेग्स असतात. आय लाईव्ह ऑन ट्रीज म्हणजे झाडावरती. आय लाईव्ह ऑन ट्रीज, झाडावरती कोण राहतं, तर पॅरट झाडावरती राहतो. पुढे काय दिलंय, आय इट ॲनिमल्स मीट म्हणजे प्राण्यांचं मीट म्हणजे मांस. कोण खातं, तर लायन, फॉक्स, क्रोकोडाईल. लायन, फॉक्स आणि क्रोकोडाईल हे काय खातात, दुसऱ्या प्राण्यांचे मीट, मांस खातात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, आय हॅव 10 लेग्स म्हणजे मला 10 पाय आहे. तर 10 पायाचं कोण आहे, इथे क्रॅब आहे. क्रॅबला किती पाय असतात, 10 पाय असतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, आय फ्लाय इन द एअर म्हणजे आकाशामध्ये कोण उडतं, आय फ्लाय इन एअर, तर पॅरट आणि ड्रॅगन फ्लाय आकाशामध्ये उडतात. तर आपण इथे लिहिलेलं. ठीक. नेक्स्ट काय आहे, आय इट इन्सेक्ट्स म्हणजे छोट्या छोट्या कीटकांना खातं. काय खातं, आय इट इन्सेक्ट्स कोण खातं, तर फ्रॉग काय करतं, छोट्या छोट्या कीटकना इन्सेक्ट्सना खातो. अशा प्रकारे इथे आपण ग्रुप्स बनवलेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या नावाने आपण इथे टेबल ग्रुप बनवलेले आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय दिलंय इथे, व्हाय इज दिस सो म्हणजे असं काय आहे ते लिहायचं. व्हाय इज दिस सो काय आहे, बटरफ्लाईज हॅव विंग बट दे आर नॉट बर्ड्स म्हणजे बटरफ्लायला विंग्स असतात म्हणजे पंख असतात, पण ते बट दे आर नॉट बर्ड पण ते काय पक्षी नाहीये. बटरफ्लाय हा पक्षी नाहीये, तो काय इन्सेक्ट आहे, कीटक आहे. असं काय, तर आपण तिथे काय आन्सर लिहिले, बटरफ्लाईज आर इन्सेक्ट्स, दे हॅव 6 लेग्स अँड 2 पेअर ऑफ विंग्स म्हणजे बटरफ्लाय काय आहे, इन्सेक्ट्स आहे म्हणजे कीटक आहे, आणि दे हॅव 6 लेग त्याला 6 पाय असतात, अँड 2 पेअर ऑफ विंग म्हणजे 2 पंख सुद्धा असतात. व्हाईल बर्ड्स हॅव feathers, 2 legs and beaks. ठीक आहे, जेव्हा अशा पक्ष्यांना 6 पाय किंवा विंग्स असतात त्याला काय बोलतात, इन्सेक्ट बोलतात, म्हणून हा पक्षी नाहीये. ठीक आहे, हा बर्ड्स नाहीये. नेक्स्ट काय दिले, टिक्स, सिंथेपेड्स अँड क्रॅब्स आर नॉट अ इन्सेक्ट म्हणजे याच्यामध्ये टिक्स आणि सिंथेपेड्स अँड क्रॅब्स हा इन्सेक्ट्स नाहीयेत. का नाहीये ते लिहायचं आपल्याला, तर दे आर नॉट इन्सेक्ट बिकॉज देअर बॉडी स्ट्रक्चर अँड नंबर ऑफ लेग्स आर डिफरंट. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आणि नंबर ऑफ लेग्स म्हणजे त्यांच्या पायाची संख्या आणि बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे, म्हणून ते इन्सेक्ट्स नाही आहेत. काय, इन्सेक्ट्स हॅव 6 लेग्स म्हणजे 6 पाय ज्याला असतात त्याला आपण काय बोलतो, इन्सेक्ट बोलतो. तर याला 6 पायापेक्षा जास्त पाय असतात म्हणून यांना इन्सेक्ट्स नाही बोलत. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, राईट कॅरेक्टरिस्टिक ऑफ युअर फेवरेट ॲनिमल. तुमच्या फेवरेट ॲनिमलचा आपण विशेषता लिहायची आहे. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, विशेषता, किंवा तुम्ही तुमच्या त्याची माहिती लिहू शकता फेवरेट ॲनिमलची. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, क्रिएट ॲनिमल आयडेंटिटी कार्ड. ॲनिमलची प्राण्यांची आयडेंटिटी कार्ड बनवायची आहे. इथे आपण 2 चित्र दिलेले आहेत खाली,
ते बघूया कशा प्रकारे दिले. तर काय दिले फर्स्ट रॅबिट म्हणजे ससा. तर त्याची आयडेंटिटी कशी बनवली ते व्हॉट इज माय नेम रॅबिट. व्हॉट इज माय नेम रॅबिट. नेक्स्ट काय दिले वेअर डू आय लाईव्ह. मी कुठे राहतो इन अ बुरो म्हणजे अंडरग्राउंड होल होळामध्ये बिळामध्ये. ठीक आहे. हाऊ मेनी लेग्स डू आय हॅव म्हणजे मला किती पाय आहेत. हाऊ मेनी लेग्स डू यू आय हॅव 4 लेग्स. तर किती पाय असतात 4 लेग्स 4. व्हॉट डू आय ईट काय खातो. व्हॉट डू आय ईट मी काय खातो ग्रास लीव्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे गवत झाडांची पानं आणि व्हेजिटेबल्स खातो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे रॅबिटचं कार्ड बनवलं आयडेंटिटी कार्ड बनवलं. तर नेक्स्ट काय दिले इथे टायगर. टायगरचं आयडेंटिटी कार्ड दिले व्हॉट इज माय नेम टायगर. व्हॉट इज माय नेम टायगर. नेक्स्ट काय दिलं व्हेअर डू आय लाईव्ह कुठे राहतो टायगर तर फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये राहतो. ठीक आहे. हाऊ मेनी लेग्स डू आय हॅव मला किती पाय आहेत तर 4 लेग्स. टायगरला किती पाय असतात 4 लेग्स. व्हॉट डू आय ईट तो काय खातो मीठ खातो म्हणजे मांस खातो दुसऱ्या प्राण्यांचा. ठीक आहे. अशा प्रकारे हे दोन्ही आपण ॲनिमल आयडेंटिटी कार्ड बनवलेले आहेत. तुम्ही अजून दुसऱ्या प्राण्यांचे तुम्ही स्वतः बनवू शकता. ठीक आहे. लेट्स प्ले अ गेम. काय गेम प्ले करायचं आहे. टीचर शुड शो पिक्चर्स ऑफ व्हेरियंट ॲनिमल्स टू स्टुडंट. Ask them to identify the animal in the pictures and make it sound. Praise students who mimic the sound correctly. म्हणजे इथे काय करायचं आहे गेम खेळायचं आहे. टीचर शुड शो पिक्चर्स म्हणजे टीचर्सने काय करायचं आहे मुलांना व्हेरियस ॲनिमल्सचे फोटोज पिक्चर्स दाखवायचे आहेत मुलांना आणि आस्क देम टू आयडेंटिफाय द ॲनिमल. आणि काय करायचं आहे त्यांना ओळखायला सांगायचं आहे की हा कोणता ॲनिमल आहे आणि मेक इट साऊंड आणि त्याचा आवाज काढून दाखवायचा मुलांना. ठीक आहे. त्याचा आवाजाची मिमिक्री करायची आहे आणि काय करायचं प्रेज स्टुडंट्स हू मिमिक द साऊंड करेक्टली आणि ते काय आवाज बरोबर काढला की नाही ते ओळखायचे. ठीक आहे. इथे ऍक्टिव्हिटी दिली. ऍक्टिव्हिटी काय दिली यूज डिफरंट शेप्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स टू क्रिएट मॉडेल ऑफ ॲनिमल्स बर्ड्स अँड इन्सेक्ट्स. म्हणजे इथे आपण जे चार्ट बनवलेला पाठीमागे आपण जो बघितला तसा ॲनिमल्सचा आपण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा चार्ट बनवू शकता. एक ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण हा पूर्ण लेसन बघितलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.